मित्रांनो, काल 19/4/2024 रोजी फेज 1चं जे काही वोटिंग झालेलं आहे ते कुठे आणि किती पर्सेंटेजमध्ये झालेले आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पाहू शकता. आणि इथून पुढे जे काही फेज 1, फेज 2चे मतदान होणार आहे ते कुठे आणि किती पर्सेंटेजमध्ये होणार आहे हे सुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलवरती ऑनलाईन चेक करू शकता. आता हे कशा पद्धतीने चेक करायचे आहे ते सुद्धा सांगतो. त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये वोटर टर्न आउट हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यावर ओपन करून घ्या. आता ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल. येथे पाहू शकता इलेक्शन कमिशन इंडियाचं हे ॲप आहे. आता तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, इंग्लिश किंवा हिंदी यापैकी जी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट इलेक्शन टाईप विचारेल. येथे तुम्ही पहिला ऑप्शन आहे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी जनरल हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर खाली प्रोसीडचं बटन आहे त्यावरती क्लिक करायचे आहे. प्रोसीड केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला स्टेट वाईज रिपोर्ट दाखवेल किती पर्सेंटेजमध्ये मतदान झाले आहे. म्हणजेच 19/4/2024चं जे काही फेज 1 आहे. आता तसेच खाली आल्यानंतर महाराष्ट्राचं सुद्धा मतदान किती पर्सेंटेजमध्ये झालेलं आहे ते सुद्धा तुम्ही येथे पाहू शकता. महाराष्ट्रामध्ये पाहिले तर 61.87% आहे. त्यानंतर या महाराष्ट्र ऑप्शनवरती क्लिक करा तर येथे ऑल पीसीसचे तुम्हाला नावे दाखवतील. जसे की भंडारा गोंदिया 64.72%, चंद्रपूर 63.07%, गडचिरोली चिमूर 70.38%, नागपूर 54.46%, रामटेक 59.58%. तसेच ऑल एसीजवर क्लिक केले तर येथे लाईव्ह तुम्हाला सगळं दाखवेल, जसे की किती टक्के झालेलं आहे. तुम्ही दिवसभरामध्ये कितीही वेळा ओपन करून लाईव्ह पाहू शकता आतापर्यंत किती पर्सेंटेजमध्ये मतदान झालेलं आहे. अशा पद्धतीने येथे जे काही ऑल एसीज आहे त्याची नावेसुद्धा दाखवण्यात आली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही फेज 1, फेज 2चे जे काही मतदारसंघ आहे त्यांची इलेक्शन किती टक्के झालेले आहेत हे लाईव्ह पाहू शकता. तर मित्रांनो, ही खूप महत्त्वाची माहिती आहे आणि ही माहिती तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि तसेच मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.